हाय, नमस्कार. तुमचं क्रेझी फूड लवर्स या चॅनेलवर स्वागत आहे. तर आज आपण तिळगुळ करून बघणार आहोत. ही रेसिपीसुद्धा पटकन आणि घरगुती आणि कमी चिकट आणि पटकन तुटणारे असे लाडू आपण तयार करणार आहोत. तर आपण त्यासाठी साहित्य बघणार आहोत. इथे आपण सफेद तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी साखर, त्यामध्ये 4 वेलची आणि थोडी जायफळची पूड घेतलेली आहे, तूप, शेंगदाणे असं सर्व घेऊन आपण सुरुवातीला एक तवा गरम करून मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे आपल्याला फक्त एक त्याचा स्मेल येईपर्यंत भाजायचे आहेत, खूप जास्त डार्क असे करपवायचे नाही आहेत. तर हे आपले मस्त असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आपण त्याची थोडीशी सालं काढून घेतलेली आहेत. तर आपण इथे अर्धी वाटी साखर, वेलची आणि थोडंसं जायफळ घेऊन ह्याची पावडर मस्त अशी आपण करून घेणार आहोत साखरेची. तर लगेच आपल्याला इथे आपले शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपले हे व्हाईट कलरचे तीळ घेतलेले आपण पॉलिशचे, ते सुद्धा मस्त असे थोडे आपण हलके असे भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनटं आपल्याला हे मंद जाळावरच भाजायचे आहे, कारण आपला तवा हा ऑलरेडी आपला गरम झाला होता. तर हे आपले शेंगदाणे आपण मिक्सरला एकदम मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपले शेंगदाणे बारीक झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर झालेली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता त्याची पावडर करून, ती सुद्धा छान तिळगुळाला टेस्ट देते. तर आपण इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, हा आपण 125 ग्राम घेतलेला आहे गूळ. तो आपल्याला मस्त असं बारीक करून एक पॅन गरम करायचा आहे. त्याच्याबरोबर आपण 4 ते 5 चमचे तूप घालून मस्त असं मेल्ट करून घ्यायचं आहे हे गूळ. मस्त असं गूळ आपलं हळूहळू आपल्याला मेल्ट करायचे आहे. गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे, जेणेकरून पटकन हे आपलं गूळ चिटकून असं करपण्याची सुद्धा दाट शक्यता असते. तर आपल्याला हे पूर्ण वितळवून हे गूळ घ्यायचे आहे आणि थोडासे फेस आणि पूर्ण ते थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. खूप जास्त डार्क कलर आपल्याला करायचा नाही आहे. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. मस्त असं आपल्याला ते 10 मिनटं आपण पूर्ण मेल्ट झाल्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर अशा रीतीने आपण थोडं करून मध्ये मध्ये हलवायचं आहे. आणि त्यामध्ये आपण तीळसुद्धा ॲड केलेले आहेत. आणि ही आपली पिठी साखरसुद्धा तयार झालेली आहे, तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये लगेच घालून घ्यायची आहे. आपण जर लाडू आपल्याला खूप तेल चिकट वगैरे असे आपले होत असेल पूर्ण गुळाचे, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाव ते अर्धा वाटी आपल्याला साखरसुद्धा आपण ॲड केली तर हे लाडू अजिबात चिकट होत नाही आहेत. त्यासाठी आपण इथे थोडासा आपण साखरेचा सुद्धा वापर केलेला आहे, जेणेकरून या लाडूची टेस्टसुद्धा खूप छान येते. तर अशा रीतीने पूर्ण आपला एकजीव असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावर हा पूर्ण मिश्रणाचा गोळा आपल्याला घेऊन मस्त असं थापून घेतलेला आहे आपण. आणि पटापट आपण त्या पोळपाटाला असं तूप अगोदरच लावून ठेवलं होतं. आणि हे पटपट आपण गरम आहे तोपर्यंत आपल्याला पूर्ण ते मस्त असं चिक्की करण्यासाठी लाटून घ्यायचे आहे. त्याच्या वड्यासुद्धा खूप छान मस्त अशा पडतात. तर पूर्ण आपण पोळपाट भरेल एवढं आपण हे मिश्रण घेतलेलं आहे. तर अशा रीतीने तुम्ही पातळ किंवा जाड असं तुम्हाला ज्या हवे असतील त्या शेपनुसार तुम्ही हे लाटून घेऊ शकता. तर हे आपलं तिळगुळाचं जे सारण आहे पूर्ण असं गोलाकार पद्धतीने लाटून झालेलं आहे. मस्त आपण त्याच्या कडेला सुद्धा पूर्ण असं काढून घेतलेलं आहे, जे आपल्याला एक्स्ट्रा नको आहे तो पार्ट. तर मस्त आपण एक पिझ्झाचा आपण कटर घेऊन त्याच्या मस्त अशा वड्या पाडून घेणार आहोत, चौकोनी अशा. तुम्हाला हव्या त्या शेपनुसार आपण वड्या पाडू शकतो. तर ही सुद्धा पटकन वडी करण्याची अशी रेसिपी आहे, जेणेकरून लाडू करताना खूप असे आपले हातसुद्धा भाजले जातात. तर ही वड्या आपण केल्या तर निम्मे लाडूसुद्धा आपण वळू शकतो पटापट, कारण जेणेकरून
लाडू हे कोमट असतानाच आपल्याला वळावे लागतात आणि ते आपण पटकन वळले नाही तर आपल्याला ते नेहमी असं आपल्याला गरम करून ते वळून घ्यायचे असतात. तर आपण निम्म्या पार्टच्या पण मस्त अशा चिक्क्या पाडून घेतलेल्या आहेत. आपल्या ह्या चिक्क्या सुकेपर्यंत आपण त्याचे थोडे असे लाडू बांधणार आहोत आणि इझिली ते आपल्याला पटकन असे वळतात. ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे पटकन हे लाडू वळू शकतात. तर अशा रीते मस्त आपले तूपसुद्धा लावलेलं आहे आपण हाताला. तर आपल्याला खूप गरम असताना हे वळू शकत नाही, तर आपल्याला हे मिनिमम कोमट होईपर्यंत आपल्याला त्याची वाट बघायची आहे. आणि अशा रीतीने जेवढे होतील तेवढे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत. आणि जर थोडं तुम्हाला कडक झाले आणि लाडू वळता येत नाही तर मिनिमम आपल्याला 4 ते 5 मिनटं गॅस बंद करून पुन्हा असं एकत्र करून थोडं मेल्ट करून घेतलं तर हे सुद्धा लाडू पटापट असे वळले जातात. तर ही आपली लाडूची पूर्ण अशी रेसिपी झालेली आहे. इकडे आपल्या वड्या आपण घेतल्या होत्या ज्या कट करून त्यासुद्धा मस्त आपण अशा सुटलेल्या आहेत आणि त्यास आपण एक करून पूर्ण अशा सोडून घेतलेल्या आहेत. एकदम ह्या वड्या क्रिस्पी आणि जास्त तेलकट किंवा हाताला न चिकटता पटकन इझी तुटणारी अशी चिक्की आपली तिळगुळाची तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण दोन्ही भांड्यामध्ये तिळगुळाची चिक्की आणि तिळगुळाचे लाडू असे दोन्ही आपण घेतलेले आहेत. ही रेसिपी तयार झालेली आहे आणि ह्या योग्य प्रमाणात तुम्ही जर बनवली तर तुमचे लाडूसुद्धा आणि चिक्कीसुद्धा खूप छान होईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.